मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर फेब्रुवारी महिन्याचे फक्त 1500 रुपये महिलांच्या म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. परंतु मार्चचे 1500 रुपये अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आहेत. तर सरकारने काय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे दिलेली आहे तीच अपडेट ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे पाहणार आहोत. तर इथे बघू शकतात की महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी काल ट्विट केलं होतं. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्च 2025 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे 7 मार्च पासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. आणि पुढे काय दिलेले जसं की ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे जर 7 मार्च किंवा 8 मार्चला जर तुम्हाला 1500 रुपये आलेले आहेत फेब्रुवारी महिन्याचे, तर 12 तारखेपर्यंत कधीही तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. याबाबत कोणतीही काळजी करायची नाही आहे असं लाडक्या बहिणींना सांगितलेले आहेत. तर फेब्रुवारी महिन्याचे तर पैसे या ठिकाणी वाटप झालेले आहेत. ज्यांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे इथे आलेले नाही आहेत त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 12 मार्च 2025 पर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये इथे जमा होणार आहेत. ही सरकारने महत्त्वपूर्ण अपडेट दिली होती, तेच इथे व्हिडिओमध्ये मी इथे सांगून देत आहे. तर 12 मार्च 2025 पर्यंत तुमचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर इथे बघू शकतात की 12 मार्चपर्यंत सुरू होणार आहे. आणि हे सगळं कार्य जे आहे जसं की DBT थ्रू जे पैसे वाटप होतात ते सगळं कार्य इथे युद्ध पातळीवरती चालू आहे. लाडक्या बहिणींना काहीही काळजी करायची गरज नाही आहे. बँक अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही रक्कम चेक करू शकता किंवा DBT तर्फे तुम्हाला मेसेज इथे पाठवला जातो. अतिशय ही महत्त्वपूर्ण ही व्हिडिओ तयार केली होती. सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.